नमस्कार मंडळी. या आधीच्या भागामध्ये आपण नवम अध्याय म्हणजे 9व्या अध्यायाचे पहिले 17 श्लोक पाहिले, त्याचा अर्थासह वाचन केलं. अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग. आता आपण त्याच्या पुढील संपूर्ण श्लोक क्रमांक 18 ते 34 ह्याचा अर्थासह वाचन करूया. श्लोक क्रमांक 18. गतिः भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत् प्रभवः प्रलयः स्थानं निधानं बीजम अव्ययम. मी ध्येय पोषणकर्ता प्रभू, साक्षी निवास आश्रयस्थान अर्थात आणि अत्यंत जिवलग मित्र आहे. उत्पत्ती आणि प्रलय सर्वांचा आधार, विश्रामस्थान आणि अविनाशी बीजही मीच आहे. तपामि अहं वर्षं निगृहाणं उत्सृजामि च अमृतं चैव मृत्युः सत् असत् च अहं अर्जुन. हे अर्जुना, मी उष्णता देतो आणि मीच पाऊस थांबवतो तथा पाडवितोही. मी अमृत तत्व आहे आणि मूर्तिमंत मृत्यूही मीच आहे. सत म्हणजे चेतन आणि असत म्हणजे जड पदार्थ दोन्ही माझ्यामध्येच स्थित आहेत. त्रैविद्याः मां सोमपाः पुतपापापा यज्ञैः इष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमा आसाद्य सुरेंद्रलोकम् अश्नन्ति दिव्यान दिव्य देवभोगान. वेदाध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्गलोकाची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात. असे पापकर्मांपासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्यलोकामध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवांप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात. ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति. एवं त्रयीधर्मम् अनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. याप्रमाणे स्वर्गलोकातील अमर्याद विषय सुखाचा भोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा या मृत्यूलोकी परत येतात. अशा रीतीने जे लोक वेदोक्त धर्माचे पालन करून इंद्रियोपभोग प्राप्त करतात त्यांना पुन्हा पुन्हा केवळ जन्ममृत्यूच्या चक्रातच पडावे लागते. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात त्यांच्या आवश्यकता मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे रक्षण करतो. ये अपि अन्यदेवता भक्ताः यजन्ते श्रद्धया अन्विताः ते अपि माम् एव कौन्तेय यजन्ति अविधिपूर्वकम्. हे कौन्तेया, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात ते वस्तुतः माझेच पूजन करतात, परंतु त्यांची ती आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते. अहम हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुवेव च न तु माम् अभिजानन्ति तत्त्वेन अतः च्यवन्ति ते. सर्व यज्ञांचा एकमेव मीच भोक्ता आणि स्वामी आहे, म्हणून जे लोक माझे दिव्य स्वरूप तत्वतः जाणत नाहीत त्यांचे पतन होते. यान्ति देवव्रताः देवान् पितॄन् यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतयज्ञाः यान्ति मत् याजिनः अपि माम्. जे लोक देवतांची पूजा करतात त्यांना त्या देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो. जे पितरांची उपासना करतात ते पितरांकडे जातात. जे भूतांची उपासना करतात त्यांना भूतयोनीमध्ये जन्म प्राप्त होतो आणि जे माझी पूजा करतात ते माझी प्राप्ती करतात.
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तत् अहं भक्ति उपहृतम् अश्नामी प्रयत्नतः. जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो. यत् करोषि यत् अश्नासि यत् जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मत् अर्पणम्. हे कौन्तेया, तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस ते सर्व तू मला अर्पण कर. शुभाशुभफलै एवं मोक्षसे कर्मबन्धनैः संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तः माम उपैष्यसि. याप्रमाणे कर्मबंधने तथा कर्मबंधनाच्या शुभाशुभ फळांपासून तुझी मुक्तता होईल. या संन्यास योगाने युक्त होऊन माझ्यावर दृढपणे मन स्थिर केल्याने तू मुक्त होऊन मलाच प्राप्त होशील. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियाः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु च अप्यहम्. मी कोणाचा द्वेष करीत नाही, तसेच कोणाशी पक्षपातही करत नाही. मला सर्वांविषयी समभाव आहे. परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठायी स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. अपि चेत् सुदुराचारः भजते माम अनन्यभाग साधु एव सः मंतव्य सम्यक व्यवस्थितः ही सः. अत्यंत दुराचारी मनुष्यही भक्तिमय सेवा करीत असेल तर त्याला साधूच समजले पाहिजे, कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो. क्षिप्रं भवति धर्मात्मा शाश्वत शांतिं निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति. तो लवकरच धर्मात्मा म्हणजे सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. हे कौन्तेय, निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. मां हि पार्थ व्यपाश्रित्य ये अपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्याः तथा शूद्राः ते अपि यान्ति परां गतिम्. हे पार्था, जे माझा आश्रय घेतात, मग ते जरी नीच कुळातील स्त्री, वैश्य अथवा शूद्र असले तरी ते परम गती प्राप्त करू शकतात. किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्तार राजऋषयः तथा अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. तर मग सदाचारी ब्राह्मण, भक्त आणि राजर्षींविषयी काय सांगावे. म्हणून या अनित्य दुःखमय जगतामध्ये आल्यामुळे माझ्या प्रेममयी सेवेमध्ये संलग्न हो. मत्मनाः भव मद्भक्ताः मद्याजी मां नमस्कुरु माम एव एष्यसि युक्त्वा एवं आत्मानं मत्परायणः. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर, माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. याबरोबरच आपला 9वा अध्याय म्हणजे राजविद्या, राजगुह्य योग हा समाप्त होत आहे.
यापुढील भागात आपण 9व्या अध्यायाचा सारांश पाहणार आहोत आणि त्यानंतर आपला पुढील भागात दशम अध्याय विभूती योग हा अध्याय आपण पाहणार आहोत. त्याच्या 42 श्लोकांचं अर्थासह वाचन करणार आहोत मंडळी. ओम नमो भगवते वासुदेवाय.